राज्य पोलीस दलातील 17,000 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रियेला सकाळपासून आता सुरुवात झाली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे 17,000 पदांसाठी यावेळी 17 लाख म्हणजेच एका पदासाठी 100 उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत। यामध्ये डॉक्टर आहेत, MBA, BTech, LLB अशा उच्च शिक्षित उमेदवारांचे देखील अर्ज मोठ्या प्रमाणात येतात। जवळपास 40% अधिक अर्ज हे उच्च शिक्षण घेतलेल्यांचे आहेत। कॉपी, डमी ची बदलाबदली अशा घटना घडू नयेत यासाठी प्रशासनातर्फे खबरदारी घेतलेली आहे आणि असं कृत्य जर कुठे आढळून आलं तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार असल्याचा इशारा देखील दिला आहे। तेव्हा राज्यभर अनेक जिल्ह्यांमध्ये ही पदभरती सुरू आहे। त्यातली काही आपण दृश्य पाहतोय। नाशिक, अहमदनगर, पुणे जिल्हा तसंच संभाजीनगर आणि अमरावतीमध्ये सकाळपासून ही पदभरतीची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे। मैदानी चाचणी होतीये आणि यामध्ये उमेदवारांचा चांगलाच कस लागलेला दिसून येतोय। मोठ्या प्रमाणामध्ये ही पदभरती होणार असल्यामुळे गेल्या संपूर्ण वर्षभर ज्यांनी प्रतीक्षा केलेली आहे त्या उमेदवारांसाठी आजचा दिवस हा महत्त्वाचा आहे। तर आपण पाहूया पद आणि जागा किती आहेत, अर्ज किती आहेत। पोलीस शिपाई पदात 9,595 आणि अर्ज आलेत 8,22,984। तेव्हा एका पदासाठी या ठिकाणी 85 अर्ज आलेले आहेत। SRPF या पदासाठी जागा आहेत 4,349 आणि त्यासाठीचे अर्ज आलेत 3,50,592 म्हणजे 80 अर्ज एका पदासाठी आलेले आहेत। तुरुंग शिपाई या पदासाठी जागा आहेत 1,800 आणि अर्ज त्यासाठी प्राप्त झालेले आहेत 3,72,354 म्हणजे या पदासाठी 206 उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत। तर चालक या पदासाठी 1,686 जागा आहेत आणि त्यासाठी अर्ज प्राप्त झालेत 1,98,300 117 लोकांनी एका पदासाठी अर्ज केलेले आहेत। तर बॅट्समन जागा आहेत 41 अर्ज आलेत 32,026 म्हणजेच एका पदासाठी 781 जणांचे अर्ज आलेत। तर एकूण 17,471 या सर्व जागा आहेत आणि त्यासाठी अर्ज मिळालेले आहेत 17,76,256 म्हणजेच 101 अर्ज एका पदासाठी आलेला आहे।